येताना रस्त्यानं बघितलंय, त्यात परत स्टेडियमही काल त्याला पण आग लागली भोसले साहेबांच्या. लावली का लागली? दुहेरी संकटात आपली कोल्हापूर नगरी. आम्ही आता शेतकऱ्याचं नुकसान येताना लक्षात आलं, ऊसाला जास्त परिणाम दिसला नाही. मधी असेल माहित नाही, मधी असू शकतो. कडेना रस्त्याच्या बघितलं तर बाकीचे जे छोटे पीक आहेत त्यांचा पूर्ण सपडासाप झालाय, राख रांगोळी होऊन बसली. मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची, कशात बी राजकारण नका करत जाऊ. जातीचा विषय आला की जरा तुटून पडायचा आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर निघायचं. ते ज्या धरणामुळे तुमचं प्रत्येक वर्षी नुकसान होतंय त्या धरणाकडे एकदा बघा रे. ते काय ते नावच घेणारे अवघड आहे. माझ्या पाठच व्हाय ना, ते 4-5 दिवस झालं मी पाठ करतो. त्याला म्हणा तो भिताड जरा खाली जाऊ दे तिकडं, मी बी येतो दुसऱ्या बारीन त्याचा भिताड जरा खाली सरकू आपण. जर आपलं एवढं वाटोळं होणार असलं तर उघड्या डोळ्याने कवर बघणार आहेत आपण. त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे. आपण सगळेजण ताकदीने एकत्र येऊ, पण त्या धरणाचं काहीतरी सोयीला लावू. आता सरकार पंचनामे करण्यातच 2 वर्ष झाली. किती नुकसान झालं काय झालं तर दुसरा पूर येईल. पहिल्याच पुराची मिळाली की नाही काय माहित आणखी नाही. अरे मग कवर निवडून त्या तरी आणला टाकान पाडून काय थोडी घाणलंय दिवस. लोक जरा जागे करा, कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले. सांगली सुद्धा त्यांनाही पूर्ण पुरानं त्यांच्या शेताचा कार्यक्रम झालाय. जर आपल्या आईबापाने कष्ट केलेत आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असलं ज्याच्यामुळे होतंय त्याला ठेप्याला आणलं पाहिजे. हे आरक्षणाचा जरा विषय संपला ना, मी खरंच सांगतो तुम्ही फक्त साथ द्या, त्या धरणाकडेच बघू आपण. मी पण येतो. कारण शेतात काहीच नाही राहिलं. एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून शेती साथ देत नाही. शेतीनं थोडी साथ दिली तरी यांचं पाणी आपल्या रानात येत आहे. म्हणजे बागायती झाली त्यांची आणि पिकं चालले आपले. पाणी आमचं आमच्याच शेतात घुसविलंय त्यांनी. याच्यावरती बारकाईनं विचार आपण करणं गरजेचं आहे. आरक्षणाचा विषय सोडून द्या. तुम्ही 10 असले का 10 लाख असले काही, मनोज जरांगे आरक्षण मराठ्याला दिल्याशिवाय सोडितच नाही. आता त्याची काळजी नाही. मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा धनगराचा प्रश्न बघतो, त्यांच्याही आरक्षणात हात घातलाय आपण. यावेळेस सरकारनं चारही बाजून आपल्याला घेरलंय. आता चारही बाजूनं विरोधी पक्षासेट मागे लावलेत त्यांनी. आता सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागे लागले. मी केलंय काय मला हेच कळायला. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही सरकारची भूमिका आहे आणि माझी इच्छा आहे माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे. आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही. आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, पण त्यांनी न्याय दिल्यावर पर्याय काय? 42 वर्ष झालंय ही संघर्ष सुरू आहे. अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा सुरू आहे. मग आता हे देणारच नसले तर मराठ्यांपुढे पर्याय काय? मी तर वारंवार सांगतोय, उपोषण करतोय,
की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला नाही जायचं, तुम्ही आरक्षण द्या. आता हे देतच नाहीत. उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या तयार केल्यात बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी. मराठ्याचे बी काही समन्वय फोडलेत त्यांनी, काही संघटना पण फोडल्यात. हे कुठाने करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे. मग आता हे जर ते करत असले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरिबांना पर्यायच नाही. आणि यावेळेस सगळ्यांची इच्छा आहे, कोल्हापूरकरांची आहे का? 29 ऑगस्टला तुम्ही आंतरवाली लिहाच. आता उपोषण करून मला चालता येणार. सकाळीच सलाईन टोचली डॉक्टरने. डॉक्टरला मेळ लागा ना याला सलाईन कुठं लावावं म्हणून, कारण सगळ्या शिराला सलाईन लावल्यात माया आहेत तेवढे बी. कोणत्या शिराला सलाईन लावली की दुसऱ्या शिरातून पाणी बाहेर येते त्या सलाईनचं. इतक्या पंक्चर शिरा झाल्या. आणि आता मला 2-4 पायऱ्या पण नाही चढता येत, इतका त्रास होतोय आता. ह्या शेवटच्या उपोषणामुळे लय हाल झाले. अगोदर बरं होतं, पण आता शेवटचं केलं तेव्हापासून खूप त्रास व्हायला लागला. माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती आहे, एकदा मुलाला दिवस तर आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूने उभा राहा. एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ, कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं. ओबीसी आरक्षणाचे वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कुणी भागच घेत नव्हतं. आता आपण याला ताकद लावलीच तर थोडं अंतिम टप्प्यात येऊन ते थांबलंय. जर मराठ्यांनी ताकदीनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही कोणा. कारण आपण 10% न मागितलेलं आपल्याला दिल्यामुळं आपलं ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी घालवलंय. आणि 10%च्या ECBCच्या आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येणार की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून. त्यांचेच अधिकारी आणि त्यांचीच सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही, लवकर मिळत पण नाही. जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाहीत. कारण मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये हे अधिकाऱ्यापासून, म्हणजे काही जातीयवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या बी काही नेत्यांना वाटतंय की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे. म्हणून आता आपणच हे काम हातात घ्या. आपणच घराघरातले सगळे मराठी एकजूट व्हा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठ्यांनी पुन्हा एकजूट करा. जर राजकारणाच्या नादी लागला तर त्यांच्या दबावात जर आलात तर तुमच्या लेकराचं तुम्ही आयुष्याचं वाटोळं करून बसाल. त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही, कोणीच. म्हणून तुम्हाला विनंती आहे की घराघरातले सर्वसामान्य मराठी एक व्हा. पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला मोठं करत बसू नका. आपल्या जातीचे पोरं आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी. आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पावना म्हणत बसलो किंवा आपल्या जवळचं जर म्हणत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आहे आणि पोरं आपले सुशिक्षित बेकार म्हणून घरात बसणार आहे. आपण पोरं फक्त शिकवलेत आणि ते सुशिक्षित बेकार झाले. यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल, उच्च शिक्षणात बघायचं असलं तर आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्या नेत्याला पण मोठं करतो तो नेता आपल्या बाजूला बोलायला तयार नाही. मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आणि आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला तुम्हाला अडचण काय? प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता हे ठरवलं पाहिजे. कारण पोरं श्रीमंत मराठ्याचे असो किंवा गरीब मराठ्याचे असो, शेतकरी मराठ्याचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो, आरक्षणाशिवाय त्यांना पर्यायच नाही. हे ज्यावेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठ्यांना राहिलेलं सुद्धा ओबीसीतलं आरक्षण मिळेल. कारण या कोल्हापूरवर 2-2 संकट आहेत. त्यामुळं कोल्हापूरचा समाज, कोल्हापूरची जनता खचल्यासारखी वाटायला लागली की या संकटातून बाहेरच निघता येत नाही. एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून राजकीय नेते सुधरू देत नाहीत आणि तिसरीकडून या पुरानं प्रत्येक वर्षी शेतकऱ्याचा घात करत आणलाय. प्रत्येक वर्षी पिकांचं नुकसान होत आहे आणि सरकारही भरपाई देत नाही. पंचनामे सुरू झाले का? नाही. हे असंच करते ना. आता
आता लगेच आचारसंहिता लागणार आहे. ते परत म्हणणार आहेत आचारसंहिता लागली, झालंच मराठ्याचं आणि शेतकऱ्याचं वाटोळं. यांना काहीतरी त्या तळ्याकडेच बघावं लागेल राव एकदा. ते तळच माझ्या टकोऱ्यात बसलंय. ते तळ्याचे भिताड खाली लोटीत लोटीत न्यावं लागणार आहे आपल्याला त्याच्या हद्दीत. आपल्या बांधावर को मानून ठेवलंय काय किती, त्याच वेळेस होऊ द्यायला नव्हतं पाहिजे. महाराष्ट्राला फायदा आहे त्या पाण्याचा, आपल्याला काहीच फायदा नाही. आणि माघारी तुमच्याच वावरात येतंय. परत जाताना तुमचं जाताना येताना माघारी तेच येते. ते कळालं मला गाडीत होतो त्याच वेळेस की तुम्हाला गावागावात सुद्धा कार्यक्रमासाठी समाजापर्यंत जाता आलं नाही. पाणी वसरायला वेळ लागला. तसंच सांगली सुद्धा झालं. सांगली सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की आम्हाला गावागावात लोकांपर्यंत नाही जाता आलं, कारण 20-20 दिवस पाण्याचा 30-30 फुटाचा थर होता. खरंच कमाल आहे तुमची. त्या संकटातून सगळं आपली कोल्हापूर नगरी सुद्धा बाहेर निघाली. बहादर समाज एकमेकाला मदत करत जा संकटाच्या वेळेस. कारण ते पाणी टीव्हीवरती बघितलं ना तर तिकडं भयानक वाटायचं. त्यामुळं कोल्हापूर यावेळेस आपल्याला घ्यायचं सुद्धा नव्हतं, पण जाता जाता जाणार आहेत म्हणून आपण ते घेतलं. कारण तुमच्यावरच संकट कोसळलेलं आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच भयानक टीव्हीवरती दिसायचं. असं वाटायचं ना काय होतंय आणि काय नाही. त्या धरणाचं खरंच बघा. सगळा महाराष्ट्र तळतळ करतो हा तुमच्या घरात पाणी शिरल्याच्या नंतर. तुम्हाला कोल्हापूर या शाहू नगरीतून दिसत नसेल, पण ज्यावेळेस ते टीव्हीवर पाणी बघायला सुरुवात करतात ना सगळा महाराष्ट्र तळतळ करतो. काय झालं असेल, माणसं कुठं उभं असतील, कारण खालच्या तळात घुसलं तर वर पाणी, वर लोक कुठं थांबले असतील, सगळे लोक चिंतेत असतात. त्यावेळेस त्या धरणाचं काहीतरी बघा. ते धरण मात्र धोरणाला लावायला लागते, कारण आपल्या कोल्हापूर आणि आपल्या परिसरातल्या जमिनी ह्या वायाला पिकासह नाही गेल्या पाहिजेत यासाठी काम करावं लागेल. मला आता पुन्हा तपासण्या करायच्या. डॉक्टर माया मागच उभं राहिले, त्याच्यामुळं तुमचाही जास्तीचा वेळ घेत नाही. तुम्हाला फक्त एकच विनंती करून सांगतो, मायबापाओ ही आरक्षणाची लढाई जिंकायची, हार मानायची नाही. मी मानत नाहीत, तुम्ही सुद्धा मानायचे नाही. तुम्ही तर राजेश्री शाहू महाराजांच्या शाहू नगरीतले मराठे. ज्या राजानं त्या देशातल्या सगळ्यांना आरक्षण दिलं, मग त्याच्यात मराठा सुद्धा होता. मराठा या जातीयवादी काही लोकांना मुद्दाम बाहेर काढलाय. नसता राजेश्री शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचे. त्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं आपण सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले मराठे ताकदीनं पेटून उठा, कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई मी तुमच्या जीवावरती लढतोय. आपण खूप संख्येनं जमला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर आमच्या समाज बांधवांच्या वतीनं जरांगे पाटील साहेब यांचा आभार या ठिकाणी मानलं जाणार आहे. हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. या ठिकाणी प्रमुख आमच्या उपस्थितांपैकी सर्व सदस्यांनी माननीय पाटील साहेबांचा आभार या ठिकाणी